अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गोदावरी नदीपात्रात ड्रेनेज तसेच दुर्गंधीयुक्त पाणी सोडून नदीचे प्रदूषण होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सोमवारी रामकुंड येथे गोदावरीच्या पाण्यात उतरून आंदोलन केलं. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत भाविक श्रद्धेनं स्नानासाठी येतात. मात्र नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आलेलं असून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करून गोदावरीला सांडपाणी सोडणं बंद करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. लवकरच कुंभमेळा होत आहेत आणि त्या धर्तीवरती नाशिक महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, ते सांगतं की आम्ही 35,000 कोटीचे कामं करत आहोत. पण ज्या ठिकाणी तुम्ही उभा आहात, आम्ही उभा आहोत, याच ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होत आहे. पवित्र अशा रामकुंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण असं गटारीचं पाणी या ठिकाणी सोडलं आहे. या ठिकाणी भारतभरातून लोक आपल्या पूर्वजांच्या आईवडिलांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तुम्ही बघू शकता ते अस्थि विसर्जन आजही गटारीच्या पाण्यामध्ये करत आहोत. म्हणजे आम्हाला तुम्हाला यांना एकच इशारा द्यायचा आहे, नाशिक महानगरपालिकेला आणि प्रशासनाला, येत्या 8 दिवसामध्ये जर पवित्र अशा गोदावरी नदीमधलं गटारीचं पाणी बंद केलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवरती भव्य असं शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल. या आंदोलनात शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक केशव पोरजे, महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह सर्व नगरसेवक पदाधिकारी सहभागी झाले होते. गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित कार्यवाही न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. NCN न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.